जळगाव जामोदमधील आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संग्रामपूरमधील तरुणानं घर जाळण्याचा प्रयत्न केलाय। बुलढाण्यात जिल्हा परिषद शिक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी झाल्यानं 35 शिक्षकांना निलंबित केलंय, तर 60 शिक्षकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। वाशीममधून दिव्यांग वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे, तर या दिंडीचं परभणी जिल्ह्यात आगमन झालं असून श्री क्षेत्र त्रिधारामध्ये मुक्काम असणार आहे। दरम्यान प्रथमच अंध वारकऱ्यांची दिंडी निघाल्यानं ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत केलं जात आहे। पालघरच्या मेंढवन घाटात रसायन वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झालाय। या अपघातामुळे कंटेनर हवेत पसरल्यानं मोठ्या प्रमाणावर महामार्गावर धुराचे लोट पसरले। यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। माथेरानमध्ये पावसाळ्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे। यामुळे माथेरानमधील हॉटेल्स, लॉज आणि इतर पर्यटन स्थळं पूर्णपणे भरली आहे। पर्यटकांची मोठी गर्दी असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या होते आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। पैठण MIDC मधील केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे। देहूमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलाय। कोरोना सदृश्य लक्षण असलेला रुग्ण आढळून आलाय, तर देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आला होता, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांना त्याची सर्व लक्षणं ही कोरोनाची आढळून आली आहेत। त्यामुळे या रुग्णाला तातडीनं क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली। मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली। दुपारनंतर माणगाव तालुक्यात पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या। यामुळे उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। जालन्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस झालाय। सततच्या पावसामुळे शेती कामात अडथळा येतोय। भोकरदन, जाफराबाद तालुक्याला पावसाचा तडाखा बसलाय। अकोल्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे पपई आणि लिंबू बागांचं प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये लेपर्ड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म लावण्यात आलाय। बिबट्याचे हल्ले टाळण्यासाठी आता AI ची मदत घेतली जाते। त्यामुळे बिबट्या आल्यावर परिसरात सायरन वाजणार असून नागरिकांना सतर्क राहता येणार आहे। अकोल्यातील कासली फाट्यावर गुरांची चोरी करून घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झालाय। या अपघातात एका गुराचा आणि चालकाचा मृत्यू झाला। तसंच या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील पाचगणी परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू केली आहे, तर शेतात बेड आणि वाफे तयार करण्याची कामं वेगात सुरू आहे। तर हवामानात बदल झाल्यानं मशागतीला गती मिळते। अकोल्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे पपई आणि लिंबू बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापुरात पावसाचा कांद्याला फटका बसलाय। बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे। विकासाला 200 ते 250 ट्रक दिवसाला कांदा येणं अपेक्षित असताना केवळ 120 ते 130 ट्रक कांद्याची आवक होते। त्यामुळे शेतकऱ्यांना असमाधानकारक दर मिळतोय। यवतमाळमध्ये बंदी असतानाही STBT कापूस वनाची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे। तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य हवं अशी भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे। तसंच या बियाणांवरील चोरबिटी हा शिक्का पुसून काढू आणि अभिमानानं त्याची लागवड करू असा इशारा यावेळी देण्यात आला। धाराशिवमधील अनाळा गावात एका शेतकऱ्यानं 3 एकरवर डाळिंबाची बाग फुलवली आहे। या डाळिंबाला केरळच्या बाजारपेठेत चांगला दर मिळतो। यातून 40 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळी बागांचं प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागाची नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी पाहणी केली। तसंच मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीबाबत निर्णय घेणार असल्याचं सावेंनी सांगितलंय। वर्ध्यात अतिक्रमणाच्या जागेवरील पट्टा मिळवण्याच्या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे। पट्टा वाटपासाठी आमदार राजेश बकाने यांनी पुढाकार घेतलाय। तसंच अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राजेश बकाने यांनी दिले। रायगडच्या पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील घाटात घातक रासायनिक कचरा टाकण्यात आलाय। या कचऱ्यामुळे खांबेश्वर वाडीतील बोरवेलचं पाणी प्रदूषित झालंय, तर हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झालाय। त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलं असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।
बीडच्या माजल गावातील दिंद्रुडमध्ये प्रहार संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केले। बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हलगी वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली। बीडमध्ये स्वयंसेवकांनी धरणं आंदोलन केले। 5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं। तसंच पगार न मिळाल्यानं त्यांच्या घरात उपासमारीची वेळ आली असल्याचं स्वयंसेवकांनी म्हटलेलं आहे। नाशिकमधील हॅपी होम कॉलनीत एक मोबाईल टॉवर असताना दुसरा टॉवर उभारण्याची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे या कॉलनीत हा मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध करण्यात आला। तसंच रहिवाशांनी परवानगी नसताना जीव धोक्यात का घालता आहात असा प्रश्न प्रशासनाकडे उपस्थित केला आहे। यवतमाळमधील राळे गावात उपसरपंचांनी आमरण उपोषण केले। घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्यानं हे उपोषण करण्यात आलं। तर घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसून वर्धा नदीपात्रातून मात्र बेसुमार रेतीचा उपसा सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नांदेडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सदस्य संख्या आणि प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं जारी केले। तर जिल्ह्यात 2 गटांची वाढ झाली, त्यामुळे 63 गटांची संख्या 65 वर पोहोचली आहे। तसंच पंचायत समिती गणसंख्या 126 वरून 130 वर पोहोचलेली आहे। आमदार आशिष देशमुख यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली। यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादकांचे प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन यावेळी देशमुखांनी दिलं। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथं भरदिवसा एका मालवाहतूक गाडीचा पाठलाग 7 लाखांची रोकड लुटण्यात आली। सिनेस्टाईल पद्धतीने गाडीचा पाठलाग करून कोयत्याचा धाक दाखवत 7 लाखांची रोकड लुटण्यात आली। पुण्याहून विजापूरकडे माल आणण्यासाठी पुण्यातल्या व्यापाऱ्याची गाडी रोकड घेऊन निघाली होती। यावेळी 6 ते 7 जणांनी गाडीला अडवत गाडीवर हल्ला केला। यावेळी चालकासह व्यापाऱ्याला जीव मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आलं। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। तर सांगलीच्या मिरजमधील वड्डीमध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह 2 जणांना बेदम मारहाण करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या विकास कामावर मारहाण करण्यात आली। तर सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जखमींनी केलेला आहे। जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणातील 26 पैकी 10 तलाट्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही कारवाई केली आहे। तर मंजूर अनुदानात 34,97 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। पंढरपुरात चोरी करणाऱ्या 3 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे। तर या चोरट्यांनी रोपळे गावातील हॉटेलमध्ये लोखंडी रॉड लाकडी दांडक्यानं दोघांना मारहाण करत चोरी केली होती। त्यामुळे या चोरट्यांवर कारवाई केली असून आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरातील चिस्तिया चौकात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी 76 गॅमलर पोलिसांनी पकडलेले, तसंच लाखो रुपये जप्त करण्यात आले। मंत्री भुजबळाच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते। द्वारका सरकार परिसरातील कामाची भुजबळांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय। यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली। नाशिकमध्ये शेतमालाची चोरी करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। या आरोपींनी गहू, सोयाबीन, तांदूळ या शेतमालाची चोरी केली होती आणि आरोपीकडून 1,53,000चा शेतमाल आणि पिकअप वाहन जप्त करण्यात आलाय। वाशिममध्ये एसटी महामंडळानं बोगस ओळखपत्रांची तपासणी मोहीम राबवली। ज्येष्ठ नागरिकांच्या अमृत योजनेसह इतर कार्डची तपासणी करण्यात आली आहे। बोगस ओळखपत्रांद्वारे एसटीची सुविधा लाटणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे। नांदेडमधील लोहा तालुक्याच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आलाय। लोहामध्ये भूमिगत गटारासाठी आराखडा तयार केलाय। तसंच या कामासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाणार आहे। तर नगरपालिका हद्दीतील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय। चंद्रपुरातील इरई नदीच्या खोलीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन कामाची गती वाढवायला सूचना दिल्यात। तर या दुसऱ्या टप्प्यात कोळसा खान ते नांदगाव पोडी या भागात काम सुरू आहे। या नदीच्या खोलीकरणामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होईल। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं। 1,82 लाखाच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी केली आहेत। त्यामुळे पोलिसांना आता गुन्ह्याचा तपास वेगात करणं सोपं होणार आहे। जालना जिल्ह्यातील एका सैनिकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय। सुट्टीवर असताना घरी झाडांची फांदी तोडताना ही दुर्घटना घडली। त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना अनुदान दिलं जाणार आहे। मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल।
राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला। हिंगोली संत गजानन महाराजांच्या पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम असणार आहे। उद्या 0 फाटामार्गे पालखी परभणीत प्रवेश करेल। तसंच ठिकठिकाणी या पालखीच्या स्वागत आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। बीडमधील संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा 25 जून रोजी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्याला अश्व देण्याचा मान माजी आमदार भीमराव धोंडे यांना मिळाला। या अश्वाचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं।